ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? ओळखलत का मला? मी सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझे लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना, तो काही साधासुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांतीसूर्यच आहे. त्या काळी बायांनी उंबरा वलंदाची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं, घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता आणि ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराबाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं, ते घरी आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेक बे, बेदून 4, बेत्रिक 6 हाच ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि मी काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली. आणि म्या पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा हो. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर तुमचं नाव होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून पोलेकुई सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतका तकलादू असू शकतो का हा धर्म? अहो, माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस? शाळेत जाताना चिखल फेकलं, मी सहन केलं. शेण फेकलं तरीही मी सहन केलं. आता माझा सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि एक धटिंगवाल माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी आहोत. अशी घेतली आणि सनकन त्याच्या कानाखाली लावली आणि सुनावलं, आज आलायस, थोबाड फुटलंय. उद्या मात्र पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असो, ती नेहमी अत्याचाराला बळी आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं. तिचा नवरा वारला, त्यात तिचा काय दोष? आणि त्यासाठीच आम्ही काम केलं. इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रकाशन सुरू केलं, सतीबंदी सुद्धा सुरू केली. त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या तुरुतुरु पावलांनी आमचं अंगण कसं फुलून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं. आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काखेत गाठ पडून धडधड लोक मरू लागली होती. आणि तेव्हा यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं. आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य होता म्हणून कधी ना तो मलाही होणारच होता. पण मुळीच आम्ही जगलोय समाजासाठीच ना. मग त्यासाठी मरण पत्करावं लागलं तर मग ना तुझं स्वागत आहे. अहो, सावित्रीबाईची मी सावित्रीमाईही झाली. आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सतीप्रथा, केशवपण असं सर्वांवर आम्ही मात केली. कारण आनंद होता तो आयाबाईंनी शिकण्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. बरं का, एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराला शहाणं करते. म्हणून मुलींना शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद. ज्योतिराव गोविंदराव फुले बोलतोय. होय, तृतीय रत्न लेखक, नाटककार, धर्मासाठी सार्वजनिक, सत्यासाठी सत्याचं लिखाण करणारा खरा धर्मवीर, छत्रपती शिवाजी महाराजांचे 950 पवाडे लिहिणारा पहिला शाहीर आणि शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात मांडणारा खरा ग्रंथकार कोण? होय,
मी ज्योतिराव गोविंदराव फुले बोलतोय. या समाजात समतेचं बीज पेरायचं म्हणून आम्ही एक समाज परिवर्तनाचा विडा हाती घेतला आणि खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाला सुरुवात केली. शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षणापासून आपण आपणास दूर करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. जीवन म्हणजे काय, जीवन कसे जगावे, जीवन का जगावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे शिक्षण आहे. म्हणूनच तर माझ्या सावित्रीने शिक्षणासाठी एवढा मोठा पाय उचलला. कारण माझ्या सावित्रीला समजले होते की स्त्रीवर खूप अत्याचार होत आहे. म्हणून तिने मुलींना शिकवायला सुरुवात केली. ती शाळेत जाताना लोकांनी तिला खूप त्रास दिला. लोक तिच्या अंगावर शेण, दगड, माती फेकत असत, पण तिने मुलींना शिकवणं सोडलं नाही. सावित्रीबाई स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता माझ्या समाजातील मुलाबाळांची आयुष्य बदलावीत म्हणून माझ्या समाजकार्यात मला साथ दिली आणि समाजातील स्त्रीचे आयुष्य बदलावेत म्हणून जीवाचे रान केले. धन्यवाद. बालिका दिनाबद्दल तर करूया एक निर्धार. मुलींना मानणार नाही कधीही भार, कारण मुलगीच असते जीवनाचा आधार. धन्यवाद.